तर आज रंगपंचमी आहे. तो उठलो सकाळी, गेलो अंग धावाला, अंघोळ केली न मग निघलो बाहेर. अंघोळ केली ना मग चाललोय कलर आणायला. तर मग चला निघलो मग कलर आणायला. आता भेटली बघा ही. अरे माका पोरा नीरा गेली बघा, दुसरी पण पोरा. गुलाल जरा ना मग सामान घेऊन कलर पण घेतलं. पोरा एका मागवला मग घरी. अजून पोरा जमलेलं नाही, तर आपण चहा बी प्याऊ मग नंतर जाऊ होली खेळायला. चला मग आता चहा पे तुम्ही पण या प्यायला. मग लावला कलर. हॅपी होली. आता चला लावतो आता जरा कलर. बाबा मागे हॅपी होली. तो स्टार्ट आहे का? मग आता चकुलीचे लावू आपण कलर. चला मग तर आपण आता होली खेळायला. चला तर मग आता होली खेळायला. आता दुसरीकडे चाललं. आम्ही आता आमच्या मित्रांना माखोल चाललो काही गोल्डन. पोरा भेटतच नाही, कुठं लपल्यात काय माहित. हे बघा ह्यो एक आहे आपल्या जोडीला सार्थक भाई. आता आपण तरी पोरांना शोधू. चला परत आता जाऊ पोरांना शोधायला. पोरा भेटतच नाही. हे बघा पोरा खेळत्यान. बघा इथं पण त्याला दाखवतो ऑइल पेंट करायचं. कोण खंडागली पोरांनाच शोधायला चाललोय आता आम्ही. पोरा अशी पोरा जमा झाली, भेटली पोरा. चाललं आता दुसऱ्या पोरांना लागाव ती पण. ध्रुवान पन्ना ध्रुवान धाव ना. भेटली आता दुसऱ्या घेतली. बघा असं माकड नाही आल्या ना पोरा. मार्केट जाम. छोटूला धर ना, छोटूला. फिरून झाला आता आम्ही चाललो परत आमच्या एरियान चाललो परत केला. हे बघा आलू जास्ती या झाले वाटते. भांगतीलाच काय जास्ती. हे बा पोरा पाहू शकता की इथे मस्त तिकडं महिला मंडळांचा डान्स चालू आहे. घेतलं फुगं बिगं भरला. मी आता फेकायचं आहे फक्त. मिसाईल
लॉन्च करायची आता त्यांच्यावर आम्हाला. बघा कालूच्या पण टिकला लावलाय. हे बघ काय चालू आहे? आमच्या सोबत दादा होली गेलून झाली ना, मग गेलो थोडा नाचाला. पकडलं मग मला पोराई आतमध्ये डोलवाला पाण्यात निघलो, पण त्यांच्या ह्याच्यातला पण सुकून थोड्या वेळात. बघा कसा निघलो, त्याला भिजवला मी.
हे बघ असा लाचतो ना मग मी आता ब्लॉग संपवतो होलीचा. आणि चाललो घरी. होली आम्ही सकाळी साजरी केली, आमची झाली होली. तर आता शिवजयंतीचा कार्यक्रम आहे, कारण शिवजयंतीला कोणाला सुट्टी नसते म्हणून आज ठेवला आहे. तर दरवर्षी असंच असतं. तर आता आपण शिवजयंती साजरी करायला चाललोय. चला कार्यक्रम चालू आहे. चला मग आता जाऊ आपण बघू. आता इकडं भाजीपाला वगैरे कापायला बसलेत मम्मी आणि काकीचा. इकडे जेवणाचा सोय आहे. चालू आहे इकडं डेकोरेशन. बघा कसं झेंडा लावलं, पताका लावल्यान सजवलाय अक्का. पोरांची जर पिरामिडची प्रॅक्टिस चालू आहे. बाहेर नाही या, बाहेर नको यायला, खिडकीतल्या लपून बघतो. फसला चालू आहे. आपल्या या शिवालय परिवाराच्या सालाबाद सादर होत असलेल्या शिवस्मरण सोहळ्यासाठी अशा प्रकारे आरतीची वेळ झाली, मग आरती चालू केली. सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. दुःखहर्ता वार्ता विघ्नाची सर्वे दुर्विघ्ने मुद्रा भद्राय राजते. शिवाजी महाराजांचे शिवकाव्य. इंग्रजी मी जप पर बाण बसू वंप पर रावणचा दंप पर रघुकुळ राज है पौरबरी बाह पर संपुरती नाम पर जोसासा बाप पर राज है दावा दुर्दंड पर मग दान चालू झालंय. पोराई मग पिरॅमिड चालू केला, घेतलेला पोराई पिरॅमिड जरा.
गाठी घेतलेल्या त्याचा पण जरा केला मग. ह्या दोघी छोटी दिदी आपण बघा किती भारी डान्स करतात. मग आपल्या श्रवण भाईने गाणी घेतली तो बोलतो जरा श्रवण भाई. मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्व शक्तिमान है. मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्व शक्तिमान है. कृष्ण की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही. मग नंतर मारली छत्रपती शिवाजी महाराजांनी एंट्री. मग अफजल खानाने पण मारली एंट्री. मग नंतर पोवाडा चालू केला. पूर्ण बघा पोवाडा तुम्हाला पूर्ण दाखवतो अख्खा. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचा अफजल खाने या नवतेचा अफजल खाने जिता जागता जणू सगळ्याने. कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the lion of the mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा.
मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा असा आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत त्यो छावा तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा भांडण सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासे नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय राज, जीवा महाल आल्या. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी जी त्या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप दाडा, म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, नक्षीदार शामियान्याला अनाच्या शामियान्या खान दौलत दुलेदारा सय्यद बनला त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिल्हात. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्या, कट्यारीचा वाद त्यानं केला. चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केलं ना. वाघानं खाकचा मारा केला. त्याला गेला खानाचा कोट. भाई रे किती छान पोवाडा होता. खरं सांगू तर एकाच दिवसात बसवलेला त्यांनी. तर मग नंतर सर्व आटपला. मग पसायदान घेतला सर्वांनी.
जेवणाची सोय पण आहे झालेली. कार्यक्रम आता संपूर्ण झालाय. आता महाप्रसादाची वेळ आहे, तर आता आपण महाप्रसाद करू. महाप्रसादासाठी आता बसलेत सर्वजण. आम्हाला जागा नाही म्हणून आम्ही थोड्या वेळात बस जरा. मम्मी सांगतो सांगतील आमचं नाही घेतला. बस आता महाप्रसादाचा लाभ घ्यायला बसलोय आम्ही. हे बघा पोरा. वरण भात आलाय, अजून मोतीचूरचा लाडू आलाय. आम्ही आता महाप्रसादाचा लाभ घेतो. याला काय पाहिजे लाडू. हा परत एक राहिलं. कॅमेरामॅनने मला पकडलं, एकटाच मी खात होतो. काय बोलायचं आहे? मस्त झालाय प्रसाद. प्रसाद शेवटला जेवढं बसल्यामुळे आम्हाला भेटायला भेटलं. 2 लाडू का तुम्ही? 2 लाडू शेवटला बसल्यामुळे आम्हाला फक्त तुम्ही पण 2 लाडू. बघा साई काका. अजून कोण राहिलं? काय रे इकडं बघ तू पण जरा. हे काय तुझीच पहिले टाकतो. बोला काहीतरी. भेटला गेला. तू पण बघ जरा इकडे. घे तू पण बघ. पाणी पे. तू नको लाजू. बघ इकडे. अरे बघ सर बघा इकडे. हा काका जेवा जेवा पटापट जेवा. तुने जेवत उपाय झालाय का तुम्ही? दुसरा उचलू का? बाबा काहीतरी बोला. जेवता येईल. एक नंबर प्रसाद भारी आहे ना? एक नंबर. त्याला जेवा पटापट काका. आमचा जेवण झालाय. आता दुसरी जेवताना मला वल्ल्यांचं जेवण. दीदी इकडं बघ. अभ्यास करून जास्तीत चष्मा लागला. मच्छर चावतो का? अगरबत्ती लावू का? मच्छर अगरबत्ती. टीचर बघा तुम्हाला व्हायरल व्हायचं बघू शकता टीचर आमच्या पाठी. गिफ्ट भेटतात आता आम्हाला. खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे. व्हेरी गुड. हे गिफ्ट वाटप आहे आपल्या मुलांसाठी स्पेशल. ओमी ब्लॉगर साठी पण स्पेशल. थँक्यू काका. तर गिफ्ट भेटला आम्हाला. सर्व काय आटपलेले. तिकडं मांडून डेकोरेशनचा सामान काढत लावलाय. इकडं पोळा खेळतात. तिकडं आहेत माणसा. इकडं बासुरी वाजवतो. या बासुरी वाजवायला.
तर असा सर्व प्रकारे आटपलेले आजचा कार्यक्रम. तर अशा प्रकारे आजचा सर्व कार्यक्रम होता. होली अजून सर्व काही आटपलं आहे. तर मग आम्ही चाललो आता घरी. तर ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मग बाय बाय. चला.